वरुड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा रोडवरील वडणावर वरुडकडून राजुरा बाजारला जाणारी दुचाकी क्रमांक MS27 CK 8665 क्रमांकाची हिरोंडा कंपनीची दुचाकी जात असताना समोरून येणाऱ्या बस क्रमांक MH 406203 क्रमांकाची बस राजुऱ्याकडून वरुडकडे येत असताना दुचाकीने शहरातील राजुरा नाक्यावरील वडणावर दारूच्या नशेत असलेल्या दुचाकी स्वारांनी बसच्या चालकाकडील बाजूस डिझेलच्या टाकीजवळ धडक दिल्याची घटना घडली। सविस्तर वृत्तानुसार वरुडकडून राजुरा बाजारकडे जात असलेली दुचाकीवरील तिघे जण रामेश्वर शंकर खडसे वय वर्ष 32, विजय साव वय वर्ष 35, गजानन बाबाराव लांडे वय वर्ष 35 तिघेही राहणार मांगरुडी पेठ हे गंभीररित्या जखमी झाले असून तिघांनाही ग्रामीण रुग्णालय वरुड येथे दाखल करण्यात आले होते। प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय हलवण्यात आले। यामध्ये एसटी चालक राजेंद्र देशमुख यांनी घटनेची माहिती वरुड पोलिसांना दिली व ते बससह पोलीस स्टेशन मध्ये जमा झाले। घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक संदीप मळावी, वाहतूक अधीक्षक जीवन वानखेडे हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलीस करीत आहे। विसे न्यूज करिता निलेश लोणकर यांचा हा वृत्तांत।